शिक्षण व कर्तृत्वाचा प्रेरक वारसा सौ मनीषा अभ्यंकर मॅडम. भारत विद्यालयाला यशाच्या उंच शिखरावर ज्यांनी नेऊन ठेवलं. स्वतःच्या प्रत्येक कृतीतून आदर्श शिक्षक व उत्तम मुख्याध्यापकाचा आदर्श ज्यांनी पुढील पिढीला दिला. बहुगुणी व समर्पित व्यक्तिमत्व हा आशय ज्या व्यक्तिमत्वाला तंतोतंत लागू पडतो तो प्रेरणेचा निर्मळ झरा म्हणजेच सौ मनीषा अभ्यंकर मॅडम. पाहता पाहता वर्षामागून वर्षे उलटून गेलीत आणि त्यांच्या सहवासाने सुगंधी झालेले क्षण सरत आले. निरोपाचा क्षण जवळ आला. खरं तर त्यांच्याबद्दल व्यक्त होताना भावनांची गर्दी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला शब्दात मांडणं खरंच अशक्य वाटतं. तरीही त्यांच्या वाटचालीबद्दल व्यक्त होण्याचा आजचा हा माझा प्रयत्न. अभ्यंकर मॅडमच्या व्यक्तिमत्वात अनंत पैलू दर्शनीय व अनुकरणीय आहेत. उत्तम शिक्षिका, पर्यवेक्षिका, उपमुख्याध्यापिका व मुख्याध्यापिका या संपूर्ण प्रवासात त्यांना घवघवीत यश मिळून हा प्रवास सार्थकी ठरला. याला कारण म्हणजेच त्यांच्या स्वभावातील मधुरता व उपक्रमशीलता. मॅडमचे मुख्याध्यापक म्हणून वेगळेपण प्रत्येक कृतीतून प्रकर्षाने जाणवते. शाळेतील कर्मचारी व शिक्षकांना त्यांनी सौजन्य व सहृदयतेची वागणूक दिली. प्रत्येकाबद्दल मनात खरा आदर. प्रत्येक शिक्षकातील कौशल्य त्यांना ओळखता आलं. समोरच्या व्यक्तीला संधी व स्वातंत्र्य द्यायचं, त्यावर विश्वास ठेवायचा आणि एखादी जबाबदारी मग त्याला सोपवायची. मॅडमनी दाखविलेला विश्वासच मग त्या शिक्षकाचं कौशल्य द्विगुणित करून टाकत असे. भारत विद्यालय हे एवढं मोठं कुटुंब, विविध मनोवृत्तीच्या सर्वांनाच त्यांनी एक सूत्रात बांधून ठेवलं. खरं तर हे त्यांनाच जमलं. वाढत्या स्पर्धेच्या युगात स्वतःची शाळा अग्रस्थानावर नेण्याकरिता माणसाला लक्षवेधी असावं लागतं. शाळेचा दर्जा मॅडमनी इतका अत्युत्तम ठेवला. बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीचा शाळेच्या प्रगतीवर कधीच परिणाम होऊ दिला नाही. ज्येष्ठांनी घालून दिलेला वारसा अंगीकारत स्वतःची कौशल्ये व तत्वे उपयोजित शाळेप्रती विकासाचे सर्वच टप्पे मॅडमच्या कारकिर्दीत गाठल्या गेले. मॅडमच्या कार्याची फलश्रुती म्हणजेच आज भारत विद्यालय ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिकास प्राप्त आहे. अभ्यंकर मॅडम म्हणजेच भारत शिक्षण प्रसारक मंडळ व कार्यरत शिक्षक यांच्यातील उत्तम दुवा. शाळा स्तरावरील प्रशासनाला शिक्षकांकडून काय अपेक्षा व शिक्षकांना प्रशासनाकडून काय हवे याची पूर्ती करताना उत्तम मध्यस्थ मॅडमनी साधला. कायद्याचा बडगा कधीही त्यांनी कुणावर लादला नाही. मार्मिक शब्दातच त्यांनी प्रत्येकाला समज दिली. मॅडम म्हणजेच सौंदर्य व प्रसन्न व्यक्तिमत्वाचं सुंदर असं समीकरण. त्यांना आठवीतांना कायम प्रसन्न चेहरा, तक्रार नसलेला चेहरा, हसरा चेहरा साठवितो. त्यांच्या राहणीमानात सौंदर्यदृष्टी, नाविन्य, विविधता व आधुनिकता. बाह्य सौंदर्य तेव्हा तितकं सुंदर असू शकतं जेव्हा त्याला आंतरिक सौंदर्याची जोड असते. निर्दोष मनाचं हे व्यक्तिमत्व अतिशय सुंदर असं कायम आमच्या स्मरणात राहील. आमच्या मुख्याध्यापिका आमची उत्तम सखी देखील बनल्या. सर्वसाधारणपणे कामाच्या व्यस्ततेमुळे मुख्याध्यापिका आपल्या कार्यालयातच रोज आपला डबा खातात. पण इथे मात्र मॅडम मध्यान्ह भोजनाच्या सुट्टीमध्ये रोज आमच्यासोबत डबा खायला शिक्षिका कक्षात यायच्या. जे आणलं ते वाटून खायचं ही मॅडमनी दिलेली शिकवण. मग मॅडमच्या हातच्या रोज विविध पदार्थांची गोडी चाखताना त्या खरंच किती सुगरण आहेत हे देखील आम्हाला कळलं. मग डबा खाताना गप्पांमध्ये आमची ही सखी इतकी रमून जायची की मुख्याध्यापिकांची कधी ती आमची प्रिय सखी बनली. त्यांनी आमच्यासोबत एक जीवाभावाचं नातं निर्माण केलं हे आम्हाला कळलंच नाही. सहभोजनामुळे स्नेह दृढ करणारी उत्तम सखी असं त्यांना निश्चितच म्हणता येईल. म्हणूनच म्हणावंसं वाटते, परंपरा घालुनी
सहभोजनाची, स्नेहाने वाढविली रुची मिष्टान्नाची, बुद्धीपेक्षा अंतःकरणाने होते घट्ट वीण नात्यांची, हे क्षण मिळतील का पुन्हा, हीच आर्त सर्व सख्यांची. भारत विद्यालयात मुख्याध्यापक या पदावर 14 वर्षाची यशस्वी कारकीर्द राबविणारे तुमचे व्यक्तिमत्व कायम आम्हा सर्वांच्या स्मरणात राहील. तुमचा प्रेरक आदर्श सदैव आम्हाला ऊर्जा पुरवीत राहील आणि आम्ही सुद्धा येणाऱ्या पिढ्यांना उजेडाची दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे तेवत राहण्याचा प्रयत्न करू. गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.